हाय गाईज, काल होती गुरुपौर्णिमा. त्यानिमित्त आम्ही बनवली होती खवा आणि रवा वापरून तोंडात विरघळणारी मऊसूत बर्फी. कशी बनवली ते आता आपण पाहूया. एका कढईमध्ये पाव वाटी तूप घेतले व त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा गुलाबी होईपर्यंत छान परतून घेतला. रवा परतत असताना गॅस मंद ठेवला आणि रव्याचा कलर न बदलू देता रवा छान परतून घेतला. तर तुम्ही बघू शकता आपला रवा छान भाजत आलेला आहे. तर त्यामध्ये आता आपण अर्धी वाटी खवा घालणार आहोत. खवा गरम रव्यामध्ये छान भाजून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता रवा गरम असल्यामुळे खवा त्यामध्ये सहजपणे विरघळला जातो. तर तुम्ही बघू शकता दोन्ही वस्तू छान मिक्स झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये टाकूया पाऊण वाटी साखर. साखर ही आपण अख्खी घेतलेली आहे. पिठी साखर घ्यायची काही गरज नाही. त्यामध्येच आपण काही ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर टाकलेली आहे. आता या सर्व सामुग्री एकत्र करून घ्यायच्या आहेत. आता आपण एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेले आहे. आता पाणी गरम झालेले आहे ते आपण आता रव्यामध्ये ओतू. तर तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता रवा आणि खवा छान शिजेपर्यंत याला हलवत राहायचे आहे. हळूहळू ते शिजल्यानंतर घट्ट होत जाते. हे पूर्णपणे घट्ट झाल्यावर गॅस पूर्ण बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचे आहे. आता एका ताटाला तूप लावून त्यामध्ये या मिश्रणाचा घट्ट गोळा टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता बर्फीचे मिश्रण किती घट्ट आणि मऊसर झालेले आहे. ते सहजपणे ताटावर पसरले जाते आणि याला अगदी पेढ्यासारखा रंग आलेला आहे. तसेच टेक्स्चरही तसेच आलेले आहे. या स्टेजला घरामध्ये खव्याचा आणि वेलची पूडचा खूप छान वास दरवळत होता. आता आपण यावर आवडीनुसार काही ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात. आता आपण ही बर्फी आवडीप्रमाणे कट करून घेऊ. अगदी सहजपणे याचे काप होतात आणि वड्याही छान आकारात बनतात. जर तुम्ही आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. अशाच पारंपरिक व नवनवीन रेसिपींसाठी सोनूनेस क्रिएटिव्ह फॅमिलीच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा आपल्या वड्या किती छान झालेल्या आहेत आणि त्याचे कापही किती मस्त झालेले आहेत. घाई गडबडीच्या वेळी ही पटकन होणारी रेसिपी नक्की ट्राय करा.